4th नंबरचा क्वेश्चन आहे. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमिरेटर. आता फ्रॅक्शन म्हणजे काय? फ्रॅक्शन म्हणजे बघा या फॉर्मच्या नंबरला फ्रॅक्शन म्हणतात. सिंपल फ्रॅक्शन. ठीक आहे. फ्रॅक्शन दोन टाईपचे असतात, सिंपल फ्रॅक्शन आणि डेसिमल फ्रॅक्शन. सिंपल फ्रॅक्शन म्हणजे आपण जो रॅशनल नंबर म्हणतो, न्यूमिरेटर अपॉन डिनॉमिनेटर, या फॉर्मला फ्रॅक्शन म्हणतात. ठीक आहे, तो सिंपल फ्रॅक्शन असतो. आणि डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे आपण जे पॉईंटमध्ये देतो त्याला डेसिमल फ्रॅक्शन म्हणतात. तर हा एक फ्रॅक्शन आहे, त्याच्यामध्ये न्यूमिरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे. त्या फ्रॅक्शनमध्ये असं म्हटलेलं आहे, डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमिरेटर. म्हणजे फ्रॅक्शनचा जो डिनॉमिनेटर आहे, तो डिनॉमिनेटर त्याच्या न्यूमिरेटरच्या दुप्पटपेक्षा 4 ने जास्त आहे. म्हणजे न्यूमिरेटरचा दुप्पट त्याच्यापेक्षा 4 ने जास्त कोण आहे? डिनॉमिनेटर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे असं म्हटलंय, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमिरेटर इफ बोथ द न्यूमिरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. फाइंड द फ्रॅक्शन. आता असं पुढे असं म्हटलंय की त्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर न्यूमिरेटरचा 12 टाइम्स होईल जर आपण न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटर दोघं 6 ने कमी केले तर. न्यूमिरेटर डिनॉमिनेटर दोघं 6 ने कमी जर आपण केले, म्हणजे 6 दोघांमधून मायनस जर केले, तर तो डिनॉमिनेटर न्यूमिरेटरचा किती टाइम्स होईल? 12 टाइम्स. तर तो फ्रॅक्शन फाइंड करा. आता फ्रॅक्शन आहे, त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, दोन अननोन क्वांटिटीज आहे, न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटर. ते आपण व्हेरिएबल त्यांना देऊ. लेट द न्यूमिरेटर ऑफ द फ्रॅक्शन be x and the denominator of fraction be y. ठीक आहे. फ्रॅक्शनचा न्यूमिरेटर आपण x मानू आणि डिनॉमिनेटर y मानू. ठीक आहे. तर फ्रॅक्शन इज इक्वल टू, मग फ्रॅक्शन कसे लिहिता येईल? तो फ्रॅक्शन इज इक्वल टू न्यूमिरेटर x अपॉन डिनॉमिनेटर y. म्हणजे x अपॉन y असं फ्रॅक्शन येतो, जो फ्रॅक्शन आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. तो टेम्पररीली कसा येईल? x अपॉन y. x त्याचा न्यूमिरेटर आहे आणि y त्याचा डिनॉमिनेटर आहे. लक्षात? ठीक आहे. आता पहिली कंडिशन काय आहे? पहिली कंडिशन अशी म्हणते, डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमिरेटर. डिनॉमिनेटर न्यूमिरेटरच्या दुप्पटपेक्षा 4 ने कमी आहे, 4 ने जास्त आहे. ठीक आहे. म्हणजे बघा, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज म्हणजे y इज इक्वल टू 4 मोर दॅन ट्वाइस न्यूमिरेटर. न्यूमिरेटरचा ट्वाइस म्हणजे 2x आणि त्याच्यापेक्षा 4 ने जास्त म्हणजे प्लस 4. डिनॉमिनेटर इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमिरेटर. म्हणजे पहिले न्यूमिरेटरचा ट्वाइस करायचा म्हणजे डबल करायचा आणि त्याच्यामध्ये 4 ॲड करायचे, म्हणजे y इक्वल टू 2x प्लस 4. आता याचं इक्वेशन बनवा. एक्सचा टर्म ॲज इट इज राहू द्या, इकडचा y त्या साईडला घ्या, तो मायनस होईल, आणि तिकडचा प्लस 4 इकडे घ्या, तो सुद्धा मायनस होईल. म्हणजे -4 इक्वल टू 2x मायनस y प्लस y प्लस 4 दोघं आदला बदल केले. ठीक आहे. प्लस 4 तिकडे मायनस झाला आणि हा प्लस y तिथे मायनस झाला. म्हणजे दॅट इज, तिला सरळ लिहा फक्त, दॅट इज 2x मायनस y इक्वल टू -4. हे म्हणा इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता पुढे, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमिरेटर इफ बोथ द न्यूमिरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. तर न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटर आपण जर दोघं 6 ने कमी केले, ठीक आहे, न्यूमिरेटर डिनॉमिनेटर दोघांमधून आपण जर 6 मायनस केले, तर तेव्हा काय होईल? डिनॉमिनेटर हा न्यूमिरेटरचा 12 टाइम्स होईल. आता न्यूमिरेटर आहे x, 6 ने कमी केल्यानंतर तो कसा होईल? x मायनस 6. डिनॉमिनेटर आहे y, 6 ने कमी केल्यानंतर तो काय होईल? y मायनस 6. ठीक आहे. 6 कमी केले म्हणजे सबट्रॅक्ट केले दोघांमधून. तर अशा वेळी काय होईल? डिनॉमिनेटर हा न्यूमिरेटरचा 12 टाइम्स होईल. ठीक आहे. हे अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन इथे राहिला.
फर्स्ट कंडिशन. ठीक आहे. आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. ठीक आहे. आता मायनस केल्यानंतर बघा कसं येईल. y मायनस 6 इक्वल टू 12 इंटू एक्स मायनस 6. 6ने कमी केल्यानंतर न्यूमरेटर डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरचा 12 टाइम्स होईल. 12 टाइम्स म्हणजे 12 ने मल्टिप्लाय करायचा. ठीक आहे. आता इक्वेशन सॉल्व करायचं. मग y मायनस 6 इक्वल टू 12 इंटू एक्स 12x मायनस 12 इंटू 6 72. ठीक आहे. y मायनस 6 इक्वल टू 12 इंटू एक्स 12x मायनस 12 इंटू 6 72. ठीक आहे. आता व्हेरिएबल म्हणजे x पॉझिटिव्ह आहे तर ॲज इट ठेवा. y इकडे घ्या आणि कॉन्स्टंट टर्म सर्व या साईडला घ्या. म्हणजे इकडचा y इकडे घ्या तो मायनस होईल आणि इकडचा मायनस 72 त्या साईडला घ्या तो प्लस होईल. म्हणजे हा मायनस 6 ॲज इट इज इकडचा मायनस 72 इकडे प्लस झाला इक्वल टू 12x. आता हा y पॉझिटिव्ह आहे या साईडला तो निगेटिव्ह होईल. ठीक आहे. मग हे सॉल्व करा. देअरफॉर मायनस 6 प्लस 72 दोघांची साईन ऑपोजिट आहे. दोघांची सबट्रॅक्शन करा. 72 मायनस 6 66 इक्वल टू 12x मायनस y. दॅट इज 12x मायनस y इक्वल टू 66. इक्वेशन नंबर 2. लक्षात 12x मायनस y इक्वल टू 66. याच्यावरून हे बरोबर सिम्प्लिफाय करून आपण बनवलं आहे. 12 ने दोघांना मल्टिप्लाय केलं. 12 इंटू एक्स 12x मायनस 12 इंटू 6 72. मग 72 तिकडे नेला तो प्लस झाला. तिकडचा y इकडे नेला तो मायनस झाला. म्हणजे व्हेरिएबल एका साईडला गेले कॉन्स्टंट टर्म एका साईडला. आता दोन इक्वेशन आहे. 2x मायनस y इक्वल टू मायनस 4 आणि 12x मायनस y इक्वल टू 66. y चे कोएफिशिएंट सेम आहे. साइन पण सेम आहे. सबट्रॅक्शन करा. 66 मोठा आहे मायनस 4 लहान आहे. पण 2 मधून 1 सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करा. इक्वेशन 1 पुढे लिहा. इक्वेशन 2 वरती लिहा. 12x मायनस y इक्वल टू 66 आणि त्याच्या खाली 2x मायनस y इक्वल टू मायनस 4. सबट्रॅक्शन करा. हां. आता 12x मायनस 2x किती होतील 10x. मायनस y प्लस y कॅन्सल कारण की मायनस मायनस प्लस होतील. मग मायनस y प्लस y कट. आता परत हा मायनस मायनस प्लस 66 प्लस 4 इक्वल टू 70. then 10x इक्वल टू 70. therefore 10 मल्टिप्लाय आहे तिथे डिवाइड होईल. x इज इक्वल टू 70 डिवाइड बाय 10. therefore x इज इक्वल टू किती आला 7. x इज इक्वल टू 7. आलं छान. आता हे x ची व्हॅल्यू दोघांपैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये टाका. आपण ते व्हॅल्यू काढू. ठीक आहे. आता कोणत्या इक्वेशनमध्ये टाकू. इक्वेशन 1 मध्ये टाकू. पुटिंग x is equal to 7 in equation 1 we get equation 1 2x minus y equal to minus 4. therefore 2 into x ची व्हॅल्यू 7 minus y equal to minus 4. therefore हां आता 2 into 7 किती होता 14 minus y equal to minus 4. therefore आता मायनस y तिकडे घ्या. ठीक आहे. तो प्लस होईल आणि इकडचा मायनस 4 इकडे घ्या तो पण प्लस होईल. म्हणजे 14 प्लस 4 इक्वल टू y. मायनस y तिकडे नेला तो प्लस झाला. इकडचा मायनस 4 इकडे आला तो पण प्लस झाला. therefore y is equal to 14 plus 4 18. x काय म्हणलो होता आपण न्यूमरेटर जो की किती आलाय 7 आणि डिनॉमिनेटर काय म्हणला होता y जो की किती आलाय 18. therefore फ्रॅक्शन आता हा फ्रॅक्शन लिहायचा. हा फ्रॅक्शन आपण लिहिला होता ना. therefore फ्रॅक्शन इज इक्वल टू तो होता x अपॉन y. x ची व्हॅल्यू टाका 7 अपॉन y ची व्हॅल्यू 18. therefore the required fraction is आन्सर लिहा खाली. therefore required fraction is
7/18. रिक्वायर्ड फ्रॅक्शन काय आहे? 7/18. तर अशा प्रकारे हा एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आता 5th नंबरचा एक्झाम्पल घेऊ. क्वेश्चन आहे, 2 types of boxes A, B are to be placed in a truck having capacity of 10 tons. एक ट्रक आहे ज्याच्यामध्ये 2 प्रकारचे बॉक्स ठेवायचे, टाईप ए, टाईप बी. ठीक आहे, 2 टाईपचे बॉक्स ठेवायचे आहे, ए बी टाईपचे. त्या ट्रकची कॅपॅसिटी आहे 10 टन्स, 10 टन त्या ट्रकची कॅपॅसिटी आहे. म्हणजे 10 टनच्या वरती ते घेऊ शकत नाही. ना सर, वेन 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. आता बघा, एक स्टेटमेंट असं दिलं आहे, त्याच्यामध्ये आपण काय केलं की टाईप ए चे आपण किती बॉक्स लोड केले? 150. आणि टाईप बी चे 100. दोघांचं म्हणून टन वजन किती आला? 10 टन्स. ठीक आहे, 10 टन. म्हणजे ए टाईपचे 150 बॉक्स ठेवले आणि बी टाईपचे 100 बॉक्स ठेवले. ते टोटल मिळून वेट किती झाला? 10 टन. पुढे, बट वेन 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded. पण जेव्हा आपण टाईप ए चे 260 बॉक्स ठेवतो, तर त्याच्यामध्ये टाईप बी चे अजून 40 बॉक्स आपण 40 बॉक्स आपण ठेवू शकतो. त्याच्यामुळे काय होईल की ट्रक फुल्ली लोडेड होईल. आता इथं शब्द सिंपल लँग्वेजमध्ये न देता असा शब्द फिरून दिलेला आहे. आता इथं म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपण पुढे असं म्हटलं आहे की जर ए टाईपचे 260 बॉक्स आणि बी टाईपचे 40 बॉक्स जर ठेवले तर तो ट्रक पूर्ण फुल्ली लोड होऊन जाईल. म्हणजे त्याचा वेट किती होऊन जाईल? 10 टन्स. ठीक आहे, असं क्वेश्चन तो दिलेला आहे. पुढे, फाइंड द वेट ऑफ ईच टाईप ऑफ बॉक्स. प्रत्येक टाईपचा बॉक्सचं वेट काढा, एक बॉक्सचं वेट काढा. म्हणजे टाईप ए चा एक बॉक्स किती किलोचा आहे, ठीक आहे, दुसरा बी टाईपचा बॉक्स किती किलोचा आहे. तर असं बॉक्सचे आपल्याला वेट काढायचे आहे. आता बघा, इतर जे बॉक्स आहे ते बॉक्स केजी मध्ये म्हणजे किलोग्राम मध्ये काउंट केले जातील, डायरेक्ट टन मध्ये नाही. ठीक आहे, ते केजी मध्ये. तर आपण या टनला केजी मध्ये कन्वर्ट करू. पण त्याच्या आधी टाईप ए चा आणि टाईप बी चे जे बॉक्सेस आहे त्यांचे वेट आपण एक्स आणि वाय मानू. ठीक आहे, तर बघा, लेट द वेट ऑफ बॉक्स ऑफ टाइप A be x kg and that of box of type B be y kg. टाइप ए चा जो बॉक्स आहे त्याचा वेट x kg मानू आणि टाइप बी चा जो बॉक्स आहे त्याचा वेट y kg मानू. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे 1 टन, 1 टन म्हणजे किती केजी? 1000 केजी. 1 टन म्हणजे किती किलोग्राम? 1000 किलोग्राम. आता ट्रकची कॅपॅसिटी किती आहे? 10 टन्स. देयरफॉर 10 टन्स इज इक्वल टू, याला 10 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 1000 तर किती येईल? 10000 केजी. ठीक आहे, देयरफॉर 10 टन्स इक्वल टू 10000 केजी. आता पहिल्या कंडिशन नुसार according to first condition, पहिल्या कंडिशन नुसार कसं होईल? आता पहिल्या ए टाईपचे बॉक्स किती बॉक्स ठेवतो आपण? 150 आणि बी टाईपचे किती? 100. आता ए टाईपचा एक बॉक्स जर ठेवला त्याचा वेट किती आहे? x kg. आणि बी टाईपचा जर एक बॉक्स घेतला तर त्याचा वेट किती आहे? y kg. असे आपल्याला किती ठेवायचे आहे? 150 आणि 100. तर 150 बॉक्सचा वेट किती होऊन जाईल? 150x आणि या 100 बॉक्सचा वेट किती होऊन जाईल? 100y. टोटल मिळून किती वेट झाला पूर्ण? 10 टन्स म्हणजे 10,000 केजी. म्हणजे असा इक्वेशन बनेल तो 150x प्लस 100y इक्वल टू 10,000. ए टाईपच्या एका बॉक्सचा वेट x केजी आहे
तर 150 बॉक्सचं वेट किती होईल 150x 150 ने मल्टिप्लाय करायचं ठीक आहे. त्यानंतर एक टाईप बीचा बॉक्सचा वेट आहे y kg तर मग 100 बॉक्सचं वेट किती होईल 100y दोघांचा टोटल मिळून किती झाला टोटल कॅपॅसिटी म्हणजे 10,000 ठीक आहे. आता याला 50-50 ने डिवाइड करून टाकू प्रत्येकाला डिवाइडिंग both sides by 50 dividing both side by 50 50 ने डिवाइड करा इथे येईल 3x प्लस इथे 50 ने डिवाइड करा 2y इथे 50 ने डिवाइड करा तर 51 चा 50 52 चा 100 2 आणि त्याच्या पुढे 2 0 200 ठीक आहे. आता हा इक्वेशन 1 पुढे टाइप ए चे 260 बॉक्सेस आणि टाइप बी चे 40 बॉक्सेस अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन ए टाइप चे किती बॉक्सेस आहे 260 म्हणजे टोटल वेट झाला 260x प्लस टाइप बी चे किती आहे 40 बॉक्सेस म्हणजे 40y इक्वल टू टोटल वेट किती झाला मग 10,000. आता याला कॉमन संख्येनं कुठे भाग जाईल 20 ने डिवाइड करून टाका. आता 40 ने पण भाग जातो परंतु परत तो कोएफिशिएंट चेंज होऊन जाईल. मग कोएफिशिएंट सारख्या करण्यासाठी आपण इथं 2 यायला पाहिजे म्हणून आपण 20 ने डिवाइड करू. डिवाइडिंग both sides by 20 ने डिवाइड करू ठीक म्हणजे 20 ने डिवाइड केला तर 2 1 2 2 13 26 13 13x प्लस इथं 2 ने डिवाइड केला 20 ने डिवाइड केला तर 2y आणि इथं 20 ने डिवाइड केला ठीक आहे. तर बघा इथं 100 ला भाग जाईल 5 चा आणि पुढे 2 0 म्हणजे 500. इक्वेशन नंबर 2 पहिला इक्वेशन 3x plus 2y equal to 200 आणि दुसरा इक्वेशन 13x plus 2y equal to 500. आता y चे कोएफिशिएंट सेम आहे साइन पण सेम आहे सबट्रॅक्शन करू. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करू. इक्वेशन 2 वरती या 13x plus 2y equal to 500 त्यानंतर 3x plus 2y equal to 200 सबट्रॅक्शन करा. 13x minus 3x 10x 2y minus 2y कट होतील इक्वल टू 500 minus 200 300 ठीक आहे. 10 इकडे मल्टिप्लाय आहे तिथे घ्या डिवाइड होईल तर x is equal to 300 divided by 10 इक्वल टू 0 0 कॅन्सल इथे कितीचा भाग जाईल मग 30 चा. देअरफॉर x is equal to 30 x ची व्हॅल्यू आली 30. आता हे x ची व्हॅल्यू कोणत्याही दोन पैकी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाका आणि व्हॅल्यू काढू. इक्वेशन 1 मध्ये टाकू. पुटिंग x is equal to 30 in equation 1 we get ठीक है. मग इक्वेशन 1 काय 3x plus 2y is equal to 200. x ची व्हॅल्यू 30 टाकू. therefore 3 into 30 plus 2y is equal to 200. 3 3 जा 9 तुझे पुढे 0 म्हणजे 33 जा 90 प्लस 2y is equal to 200. 90 प्लस आहे इथे घ्या मायनस होतील म्हणजे 2y is equal to 200 minus 90. therefore 2y is equal to 200 minus 90 110. मग 2 मल्टिप्लाय आहे ते डिवाइड होतील y is equal to 110 divided by 2 ठीक है. 110 ला 2 ने डिवाइड करू. 2 5 जा 10 11 minus 10 1 पुढचं 0 2 5 जा 10 इथं
जागेला 55च्या. therefore y is equal to 55. आता x आणि y आपण काय म्हणले होते, टाईप ए आणि टाईप बी या बॉक्सेसचे वेट. म्हणजे टाईप ए चा एक बॉक्सचा वेट किती आहे, x म्हणजे 30 kg, आणि टाईप बी चा एका बॉक्सचा वेट किती आहे, y म्हणजे 55 kg. फायनल आन्सर याचा therefore weights of box, therefore the weights of box of type A is 30 kg and that of box of type B is 55 kg. ठीक आहे, टाइप ए चा एका बॉक्सचा वेट 30 kg आणि टाइप बी चा एका बॉक्सचा वेट 55 kg. ठीक आहे, अशा प्रकारे हा एक्झाम्पल आहे. 6वा एक्झाम्पल टू शेवटचा आता लास्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेटचा. तो बघा असा आहे, आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. पूर्ण ट्रॅव्हल जो आहे, पूर्ण डिस्टन्स जो आहे 1900 किलोमीटर आहे, त्याच्यापैकी काही अंतर विशालने बसनं प्रवास केला आणि काही अंतर एरोप्लेनने. ठीक आहे, म्हणजे 2 टप्प्यात त्यानं प्रवास केला. काही अंतर तो बसने गेला आणि काही अंतर तो एरोप्लेनने गेला. बस ट्रॅव्हल्स विथ एव्हरेज स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर. बसचा जो एव्हरेज स्पीड आहे तो एव्हरेज स्पीड होता 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे बसचा एव्हरेज दिलेला आहे तो, सॉरी स्पीड दिलेली आहे. द एव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. आणि एरोप्लेनची जी स्पीड होती ती एव्हरेज स्पीड किती होती, 700 किलोमीटर पर आवर. म्हणजे 2 टप्प्यात जो 2 वाहनांनी जे प्रवास केला त्यांना, बसनं आणि एरोप्लेनने, तर बसचा स्पीड किती होता 60 किलोमीटर पर आवर आणि एरोप्लेनचा स्पीड किती होता 700 किलोमीटर पर आवर. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. बस एरोप्लेन यांच्यानं जो त्यानं ट्रॅव्हल केलेला आहे तो पूर्ण कम्प्लीट होण्यासाठी किती तास लागले, 5 तास लागले. म्हणजे इथं टाइम पण दिलेला आहे. ठीक आहे, टोटल डिस्टन्स दिलेला आहे लक्षात, इथं स्पीड दिलेली आहे दोन्ही वाहनांची, बस आणि एरोप्लेनची, आणि इथं टाइम पण दिलेला आहे की दोघं वाहनांनी प्रवास केल्यानंतर दिलं टोटल टाइम किती लागला जर्नी कंप्लीट करण्यासाठी, 5 तास लागले. देन फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. तर विशालने बसद्वारे किती ट्रॅव्हल केला, किती अंतर ट्रॅव्हल केला ते काढा. म्हणजे बसनं तो किती किलोमीटर गेला ते काढायचं आपल्याला, ते अंतर काढायचं आहे. ठीक आहे, तर मग आता जरी इथं फक्त बसचं विचारलेलं असलं तरी आपण एरोप्लेनचं डिस्टन्स सुद्धा काउंट करू, कारण की त्याच्यामध्ये एरोप्लेनने पण त्यांना प्रवास केला ना. ठीक आहे, तर आपण बसद्वारे ट्रॅव्हल केलं, किती ट्रॅव्हल केला ते x किलोमीटर मानू आणि एरोप्लेनद्वारे किती ट्रॅव्हल केला ते y किलोमीटर मानू. ठीक आहे, सोल्युशनमध्ये लेट द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस be x kilometer and by aeroplane be y किलोमीटर. ठीक आहे, विशालने समजा बसद्वारे x किलोमीटर इतका प्रवास केला आणि एरोप्लेनद्वारे y किलोमीटर इतका प्रवास केला. ठीक आहे, आता टोटल डिस्टन्स किती होतं 1900 किलोमीटर. आता पहिली कंडिशनची मध्ये अशी मिळाली, टोटल डिस्टन्स किती होता 1900 किलोमीटर. काही अंतर बसनं प्रवास केला म्हणजे तो x किलोमीटर प्रवास केला आणि काही अंतर म्हणजे y किलोमीटर एरोप्लेनने ट्रॅव्हल केला. म्हणजे दोघं मिळून किती किलोमीटर झाले 1900 किलोमीटर. म्हणजे पहिलं इक्वेशन इथे मिळालं आपल्याला. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, बघा x प्लस y इक्वल टू 1900. क्वेश्चन 1 x प्लस y इक्वल टू 900 कसं आलं, तर x y आपण हे अंतर मानलेलं आहे. म्हणजे x म्हणजे बसद्वारे अंतर आणि
वाय म्हणजे एरोप्लेनद्वारे कापलेलं अंतर. ठीक आहे, दोघं मिळून किती टोटल डिस्टन्स होता 1900. आता इथं बघा टाइम कसा काढला जातो. टाइमचा फॉर्म्युला असतो डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता इथं बस आणि एरोप्लेन पार्ट करतो असा, बस आणि एरोप्लेन यांचं अंतर पण माहिती आहे आपल्याला आणि यांचं स्पीड पण माहिती आहे. यांचं अंतर पण माहिती आहे आणि यांचं स्पीड पण माहिती आहे. बसद्वारे x किलोमीटर गेला, बसची एव्हरेज स्पीड किती होती 60 किलोमीटर पर आवर. एरोप्लेनद्वारे किती किलोमीटर गेला y किलोमीटर. ठीक आहे, आणि त्याची एव्हरेज स्पीड किती होती 700. म्हणजे इथं डिस्टन्स अपॉन स्पीड दिलेला आहे. म्हणजे आपण याचा सेपरेट टाइम काढू शकतो. सेपरेट टाइम का काढायचा, कारण की टोटल टाइम किती लागलेला आहे 5 आवर्स. ठीक आहे, मग सेपरेट टाइम आपण काढू. देअरफॉर टाइम रिक्वायर्ड टू कव्हर x किलोमीटर बाय बस इक्वल टू, आता टाइम x किलोमीटर इतकं अंतर जाण्यासाठी बसद्वारे x किलोमीटर इतकं अंतर जाण्यासाठी किती टाइम लागला, तर डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती होता x किलोमीटर, स्पीड किती होती 60 इज इक्वल टू x अपॉन 60 आवर. ठीक आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड हे पण टाइम काढतोय बसद्वारे. मग डिस्टन्स अपॉन स्पीड. आता तसंच बाय एरोप्लेन टाइम रिक्वायर्ड टू कव्हर y किलोमीटर बाय एरोप्लेन इक्वल टू, आता त्याचा डिस्टन्स किती आहे y आणि स्पीड किती आहे 700, म्हणजे y अपॉन 700 आवर. म्हणजे याचा अर्थ असा आहे की बसद्वारे x किलोमीटर इतके जाण्यासाठी विशालला x अपॉन 60 आवर इतके लागले आणि y किलोमीटर एरोप्लेनद्वारे y किलोमीटर जाण्यासाठी y अपॉन 700 इतका तास लागले. टोटल टाइम किती दिलाय 5 आवर्स. म्हणजे हे आणि हे दोघं मिळून 5 आवर्स दिलेले आपल्याला. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, आता बघा बसने लागलेला टाइम प्लस एरोप्लेनने लागलेला टाइम दोघं मिळून किती आहे 5. म्हणजे बसद्वारे आणि एरोप्लेनद्वारे टोटल टाइम किती लागला 5. ठीक आहे, मग आता हे सॉल्व्ह करू आपण. आता हे नॉट लिनियर इक्वेशन नाही आहे जसं आपण मागे सॉल्व्ह केलं तसं. ते नॉट लिनियर इक्वेशन केव्हा असतं, जेव्हा XY खाली असतं तेव्हा. XY वरती आहे म्हणजे हे लिनियर इक्वेशन आहे, फक्त याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा लेफ्ट साईडची. मग 700 इंटू x 700x प्लस 60 इंटू y 60y अपॉन 60 इंटू 700 इक्वल टू 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो ना आपण, म्हणजे अशी. ठीक आहे, तशा प्रकारे केली. मग आता हे 60 इंटू 700 त्या साईडला घ्या. इथं ते डिवाइडला आहे, तिथं ते मल्टिप्लाय होतील. देअरफॉर मी इथं काय राहील 700x प्लस 60y इज इक्वल टू 5 तर ॲज इट इज आहे. 60 इंटू 700 तिकडे अजून मल्टिप्लाय होतील. 60 इंटू 700. ठीक, मध्ये सॉल्व करा. देअरफॉर 700x प्लस 60y इज इक्वल टू 5 6 आता बघा 5 इंटू 60 किती आले 300. 300 इंटू 700 3 7 21 1 2 3 4 40 म्हणजे 2,10,000. टोटल मल्टिप्लिकेशन किती आली 2,10,000. ठीक आहे, आता याला आपण 10 ने डिवाइड करून टाकू, सिम्प्लिफाय करू. डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 10. आता
तर 10 ने डिवाइड केला तर एक एक 0 कमी होईल, बस दुसरं काहीच होणार नाही. देअरफॉर 70x प्लस 6y इक्वल टू 2,10,000चं काय येईल 21,000. ठीक आहे, याला म्हणा इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, दुसरं इक्वेशन म्हणाला 70x प्लस 6y इक्वल टू 21,000. पहिला इक्वेशन होता x प्लस वाय इक्वल टू 1,900. आता इथं वायच्या कोएफिशिएंट इक्वेट करून घेऊ आपण. फक्त इथं 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे इक्वेशन म्हटलं आपण कितीने मल्टिप्लाय करू 6 ने. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 6 we get. इक्वेशन 1 च्या प्रत्येक टर्मला 6 ने मल्टिप्लाय करायचं. 6 into x 6x प्लस 6 into y 6y इक्वल टू आता 1,900 ला 6 ने मल्टिप्लाय करायचे. 6 into 0 0 6 into 0 0 6 9 चा 54 carries 5 6 1 चा 6 plus 1 6 1 चा 6 6 plus 5 11 म्हणजे 11,400. 11,400 इक्वेशन नंबर 3. ठीक आहे, आता इक्वेशन नंबर 2 इक्वेशन नंबर 3 सॉल्व करू. y चे कोएफिशिएंट इक्वेट झाले, साइन पण सेम आहे. सबट्रॅक्शन करू, मोठ्यातून लहान सबट्रॅक्ट करू. ठीक आहे, मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 वरती लिहा 70x प्लस 6y इक्वल टू 21,000. त्याच्या खाली 6x प्लस 6y इक्वल टू 11,400. सबट्रॅक्शन करू. 70x मायनस 6x किती होता 64x मायनस 6y मायनस 6y कॅन्सल इक्वल टू. आता हे सबट्रॅक्शन करायचं 0 मायनस 0 0 मायनस 0 कॅरी 7 घेतला 10 मायनस 4 6. ठीक आहे, आता 21 मायनस आता हे कॅरी 7 घेतला परत 11 मायनस 2 9 2 मायनस 2 0 9,600. 64x इज इक्वल टू 9,600. ठीक आहे, देअरफॉर x इज इक्वल टू 64 इकडे या तो डिवाइड येईल 9,600 डिवाइड बाय 64. आता एवढा मोठा भागाकार जर जमत नसेल त्यांचा कॉमन फॅक्टर शोधायचा. आता त्यांचा कॉमन फॅक्टर आहे 16. 16 ने याला पण भाग जातो याला पण भाग जातो. 16 6 जा 96 16 4 जा 64. ठीक, 16 16 ने डिवाइड करू. 16 6 जा जो वरती 600 आणि तो 16 4 जा 64. 600 अपॉन 4. 600 अपॉन 4 था, देयरफॉर x इज इक्वल टू 600 ला 4 ने डिवाइड करायचं. 4 1 जा 4 2 0 घेतला 4 5 जा आता पुढचा 0 घेतला 4 50 जा 200. ठीक, 150 x इज इक्वल टू 150. आता इथं y काढायची गरज नाही आहे कारण की आपल्याला काय विचारलं होतं फाइंड द डिस्टन्स वी शॅल ट्रॅव्हल बाय बस. बसद्वारे किती किलोमीटर अंतर ट्रॅव्हल केलं ते काढायचं आहे आणि बसद्वारे किती किलोमीटर अंतर ट्रॅव्हल केलं त्यानं x. ठीक आहे, इथे एरोप्लेनचा डिस्टन्स विचारलेला नाही, फक्त बसचं विचारलेलं आहे म्हणून फक्त x पर्यंत काढायचं. तर क्वेश्चनकडे व्यवस्थित लक्ष देऊन सॉल्व करायचं. ठीक आहे, y जर तुम्ही काढला तर जास्त नाही मार्क तेवढेच मिळतील, पण कदाचित जर मिस्टेक झाली तर तुमचे मार्क कापले पण जाऊ शकतात. ठीक आहे, देअरफॉर मग आन्सर काय आला, देअरफॉर द डिस्टन्स वी शॅल ट्रॅव्हल बाय बस इज 150 किलोमीटर. म्हणजे विशालने बसद्वारे किती किलोमीटर अंतर ट्रॅव्हल केलं आहे 150 किलोमीटर इतकं ट्रॅव्हल केलेलं आहे. ठीक आहे, तशा प्रकारे हे 6 एक्झाम्पल होते आपले. प्रॅक्टिस सेट आता संपलेला आहे 1.5 आणि आपला चॅप्टर पण संपलेला आहे. प्रॉब्लेम सेटमधले MCQ तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, काही MCQ मध्ये प्रॉब्लेम आला तर मला विचारू शकता. अशा प्रकारे हा चॅप्टर संपला आहे. मी तुम्हाला एक टेस्ट पेपर देईल ते तुम्ही घरी सोडवायचं. ठीक आहे.